नमस्कार मित्रांनो, अमित देशमुख क्रिएशन्स फिल्म्स अँड आज आपण चाललो आहोत आपल्या यूट्यूब चॅनलच्या पहिल्या परदेश दौऱ्यावर. आज आपण करणार आहोत थायलंडची टूर. त्यात आपण सगळ्यात प्रथम जाणार आहोत फुकेट या बेटावर. हे आहे बेंगलोरचं एअरपोर्ट. आम्ही पुण्यावरून बेंगलोरला आलो बेंगलोरचं एअरपोर्ट हे जगातल्या अत्यंत आधुनिक एअरपोर्ट्समध्ये सगळ्या सुखसुविधा सगळ्या जनशक्ती चला तर सुरू करूयात थायलंडची टूर. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आहे. सगळीकडेच पाऊस आहे. बेंगलोरमध्येही थोडासा पाऊस होताच आणि अशातच आम्ही टेक ऑफ केलं हे थायलंडसाठी. थायलंड हा दक्षिण आशियाई देश आहे. इथं साधारणपणे 93% बौद्ध लोक राहतात. बुद्ध धर्माचा प्रभाव इथं जास्त असला तरी हिंदू धर्माचाही इथं प्रभाव आहे. इथं अनेक गणपतीची मूर्त्या आणि मंदिरंही आपल्याला पाहायला मिळतात. विशेष म्हणजे इथल्या राजाला रामाचा किंवा विष्णूचा अवतार मानला जातो. मित्रांनो, हा आहे बेंगलोरचा इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2. नमस्कार मित्रांनो, अमित देशमुख क्रिएशन्स फिल्म्स अँड फिटनेसमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आता आम्ही चाललेलो आहोत थायलंडच्या टूरवर. फुकेट, पटाया आणि त्याच्यानंतर इथले जे आयलंड्स आहेत ते आम्ही करणार आहोत आणि बँकॉकला सुद्धा जाणार आहोत. आता आम्ही आहोत बेंगलोरला. पुण्यावरून आम्ही बेंगलोरला आलो. कनेक्टिंग फ्लाईट आहे आणि बेंगलोरवरून आम्ही चाललो आहोत फुकेटला. उद्या फुकेटचा टूर आहे. आपण आहोत बेंगलोर इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2. थायलंडचा राष्ट्रीय पक्षी हा गरुड आहे आणि थायलंडचा राष्ट्रीय ग्रंथ रामकीयन हा आहे. रामकीयन म्हणजे रामाची कीर्ती सांगणारा ग्रंथ. अशा पद्धतीनं भारतीय संस्कृतीशी नातं सांगणारा हा देश आहे. इथला राजपरिवार अयोध्या नावाच्या राज्यात राहतो. अयोध्या हे बँकॉकपासून साधारण 50 ते 60 किलोमीटरवरचा एक प्रदेश आहे. थायलंडची राजधानी बँकॉक ही आहे. बँकॉकमध्ये रामायण हॉल नावाचा सर्वात मोठा हॉल आहे. तसंच रामकीयन म्हणजे रामाची कीर्ती या ग्रंथावर आधारित इथं अनेक नाटकं, कठपुतल्यांचे शो असे होत असतात. आणि यातील प्रमुख पात्र म्हणजे आपले राम, सुग्रीव, हनुमान, वाली, रावण अर्थात त्यांची नावं इथे थोडीशी वेगळी आहेत. आपण कधी थायलंडला आलात तर जरूर या रामकीयन ग्रंथावर आधारित असलेला शो नक्की पहा. थायलंडमध्ये सर्वात प्रथम आपण उतरणार आहोत ते फुकेट या बेटावर. फुकेट या शब्दाचा मलय भाषेत अर्थ आहे
किल्ल्यांचं राज्य. त्याला आधी मलय भाषेत बुकित असं म्हटलं जायचं. बुकित या शब्दाचाच अपभ्रंश आहे फुकेट. फुकेट हे बेट आजूबाजूच्या छोट्या मोठ्या 32 बेटांनी मिळून बनलेलं आहे. या विभागातील सर्वात मोठे बेट म्हणून फुकेटला ओळखलं जातं. आपल्याला आत्ता दिसतंय ते आहे फुकेट आणि त्याच्या आसपासची लहान सहान बेट. फुकेटमध्ये आपण 1 ते 2 दिवस आरामात घालवू शकता. काही लोक फक्त फुकेट आणि क्रावी या प्रकारची बेटं बघायलाच इथे येतात. निसर्ग सौंदर्यानं नटलेला असा हा प्रदेश आहे. एअरपोर्ट पासून मुख्य शहर हे साधारणपणे 1 तासाच्या अंतरावर आहे. फुकेट हे अत्यंत गजबजलेलं बेट असून इथं अनेक प्रकारच्या सुखसुविधा आपल्याला पाहायला मिळत असतात. तसेच पोर्तुगीज आणि चायनीज पद्धतीचा किंवा त्यांच्या संस्कृतीचा प्रभावही या बेटांवर जास्त दिसून येतो. चला तर मग सुरू करूया आपण फुकेट शहराची टूर. नमस्कार मित्रांनो, फायनली आम्ही फुकेटमध्ये आलेलो आहे. इथे येण्यासाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे विमान. म्हणजे तुम्ही मुंबईहून, पुण्याहून किंवा भारतातील कोणत्याही शहरातून थायलंडला येऊ शकता. विमानाचाच पर्याय आहे. साधारण 2 महिने आधी बुकिंग केलं तर तुम्हाला चांगल्या रेट्समध्ये तिकीट मिळतात.